भारतामध्ये जे काही एल-पी-जी संकट निर्माण झालेलं आहे, यामागं नेमके कारणं काय असू शकतात? पहिला मुद्दा आहे, की देशामध्ये मोठा स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह नसणं आणि देशाच्या आयातीमध्ये, इम्पोर्ट्समध्ये वैविध्यीकरण नसणं. देशातील लॉजिस्टिकमध्ये सुधारणा आवश्यक असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 140 कोटी लोकसंख्या असणारा देश असून सुद्धा कमीत कमी 120 दिवसाचा रिझर्व्ह न ठेवणं. आणि आपल्या देशाची एल-पी-जी जी गरज आहे, ज्या गरजेसाठी आपण आयात करतो, ही फक्त काही ठराविक देशापुरती मर्यादित ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये वैविध्यीकरण नाही आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशाची जी एल-पी-जीची गरज आहे, हे आपण काही ठराविक ठिकाणाहून पूर्ण करतो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्यांच्यावर डिपेंड राहावं लागतं. हे ठराविक देशांकडूनच आयात करायला नको. अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये काही ठराविक देशांकडूनच एल-पी-जी घेण्यापेक्षा यासाठी अनेक ऑप्शन असायला हवेत. कारण एवढ्या मोठ्या देशासाठी ज्यावेळेस आपण 60% पेक्षा जास्त आयात करतो, त्यावेळेस अशा गोष्टींची खबरदारी घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. जगामध्ये ज्याही वेळेस युद्धजन्य परिस्थिती येते, त्यावेळेस देश त्यांच्याकडे जवळपास 90 ते 120 दिवसाचा ऑइल आणि गॅसचा रिझर्व्ह ठेवतात. आपला देश 140 कोटी लोकसंख्येचा आहे. आपल्या देशामध्ये कमीत कमी 120 दिवसाचा ऑइल रिझर्व्ह हा असायला हवा. तेव्हाच अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये अशी संकटं येणार नाहीत. जर का आता अशा प्रकारच्या समस्या येत आहे, तर हे कुठं ना कुठं सरकार या गोष्टीमध्ये अपयशी होताना आपल्याला दिसतंय. ज्या गोष्टींचे प्रिकॉशन एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये घ्यावं लागत होते, ते घेतल्या गेले नाहीत किंवा त्याची खबरदारी घेतल्या गेली नाही. यामुळं अशा प्रकारचे संकट उभे राहिलेले आहेत. त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या गोष्टींचे प्रिकॉशन घ्यायला हवेत, ज्या प्रकारचे ऑइल आणि गॅसचे रिझर्व्ह देशामध्ये ठेवायला हवेत, ते ठेवल्या गेले नाहीत. ते प्रिकॉशन वेळेवर घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळं अशा प्रकारचं संकट हे आपल्या देशापुढे उभं राहिलेलं आहे. नाहीतर एवढा मोठा देश, एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये अशा प्रकारचे प्रिकॉशन्स हे घेतल्या जातात, याची काळजी घेतल्या जाते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. याशिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.